गुड मॉर्निंग भावना सगळं तुमचं पुन्हा एकदा आपल्या डीडी व्लॉग या चॅनलवरती. अरे भावना लाईट लावा की मी काळा दिसत असेल लाईट लावा तर हा तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण चाललोय. आज आहे संडे. आज कुठं चाललोय पहिलं आज कुठं चाललोय शंकर बाबा दर्शनासाठी चाललोय मित्रांनो. जे की पुण्यात कुठल्या ठिकाणी आहे? पुण्यात कुठल्या ठिकाणी आहे पहिलवान? पुण्यात कुठल्या ठिकाणी आहे? दनकवडी. बर तर मित्रांनो या ठिकाणी आपलं सगळ्यांचं झालंय उरकून. इथं रुद्र आहे, इथं आपला पहिलवान आणि विक्के, पलीकडे आपला ओंकार भाऊ आहे आणि आजूबाई कुठं आहे? कुठं आहे दाखव गायजला दाखवायचं का आपल्या मित्रांना दाखवायचं का? ब्लॉग चल रहा है भाई गालियामध्ये अच्छा नाही लागते. बरं चल आजाला काढू. तर या ठिकाणी मित्रांनो आजूबाई किती रे आपण का इकडे कशा आलाय पण होय अंजू भाई. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर या ठिकाणी मित्रांनो आजूबाईला इकडे कोण होतं? आजूबाई कशा तर आलता इकडे काहीतरी बघायला असेल ते आपल्या कोणी रुद्र तू कोण होता पहिलं म्हणजे तिथं कोण नव्हतं एवढं करे भावांनो. तर मित्रांनो आजूबाई आंघोळ झाली ना तुझी? आजूबाई अजून आंघोळ करायची. बर उरक की मग. 10 hours later. भावांनो शिवाय देऊ नका ब्लॉग चालू आहे. काय काय झालं आजूबाई? डोळे कसला भारी आजूबाई दिसते. हा काय भाऊ काय चाललं? काय नाही इकडे अश्लील लोंडे ये सारी. विक्की बाय काय झालं? बस गेली काय एक आपली मिस झाली आजामुळे झाली उरकत आजाला का तू उरकत जरा लवकर लागा तुला कळत नाही बघ की. तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण थांबलोय बस स्टँड वरती आणि तर या ठिकाणी आपल्या भावांचं चाललंय. तर रिक्षावाल्याला विचारायला गेलेत. तर बस किती वाजता? बस नाही काय आता? बस क्या करता रे तेरी तो करता है. पास घेतला का नाही? हा ऑनलाईन काढला कोणाला? पासला तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बस भेटली. आता इथून आपण चाललोय किसनन पट्ट्याला. तर या ठिकाणी मित्रांनो आपण शनिवार वाड्यापाशी आहे आणि इथून आता आपण निघालोय पुढे. काय म्हणला? ओय हा आजू भाई पहिलवान आता कुठं चाललो? आपण चाललोय कात्रजला. तिथनं कुठं जायचं आपल्याला? शंकर बाबाला. इथनं की म्हणजे ते जवळ आहे का लांब आहे? स्वारगेट बसलं 5 किलोमीटर. बर तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलोय. तर आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे. या ठिकाणी आपले पुढे मित्र आहेत. इकडे माग आपला रुद्रभाई आणि ओंकार भाऊ आहेत. हे भावा काय करतोयस? काय करतोयस? तर मित्रांनो हे श्री सद्गुरू शंकर बाबा यांचे मंदिर हे पुण्यापासून अगदी जवळच आहे. म्हणजे स्वारगेटपासून फक्त 4.5 किलोमीटर अंतरावरती सातारा हायवे रोड शेजारी हे समाधी मंदिर आहे. आणि मित्रांनो शहराच्या मधोमध असून सुद्धा या मंदिरात एक वेगळी शांतता आपल्याला पाहायला मिळते. इथे लोक भरपूर भाविक भक्त वगैरे येतात आणि या शांतीचा लाभ घेतात. तसेच आपल्या दर्शनाचा सुद्धा लाभ घेतात. तर मित्रांनो आम्ही सुद्धा असा दर्शनाचा लाभ घेतला. आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रसाद घेऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघालो. ठिकाणी भावांनो आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललोय नाश्ता करायला म्हणजे जेवण करायला. कारण की आपल्या विक्की भाई आपला पार्टी देणार आहे. त्याचा बड्डे होता काल का परवा रे? परवा बड्डे होता ना तुझा? परवा बड्डे होता का? काल परवा होता. बरं हा कधी का असं ना बड्डे कधी का असं ना पार्टी आज आहे. बड्डेला आता तिकडं चाललंय त्यांच्या महत्वाच्या.
भावना होतं या ठिकाणी. आता कुठं उतरलं रे विकी आपण? आता इथून आपल्याला जायचं आहे जेवण करायसाठी. तर आता चाललंय जेवण करायसाठी. रुद्र भाऊ कसं वाटलं तुला प्रवास करून? बर एसी बस होती काय? तर या ठिकाणी मित्रांनो आपण जेवण करायला आलोय पुणे दरबारमध्ये. आपला पहिलवान जेवण करतोय. पहिलवान हसतोय का एवढा? मित्रांनो आपलं जेवण झालंय आणि आपल्या पहिलवानला जेवण ओव्हरलोड झालेलं आहे, त्यामुळे स्प्राईट पितोय. बर आम्ही व्हेजिटेरियन माणसं आहे. ताट दाखव ना आपलं हे आमचं व्हेजिटेरियन. A few moments later. जेवाय कुठं जायचं सांग. मोबाईल घेणार म्हणले पण इथं नो कॉस्ट EMI नाही. ते तुझा प्रॉब्लेम आहे. ते तुझा प्रॉब्लेम आहे. प्रोला कुठंच नो कॉस्ट EMI नाही. कोण म्हणलं तुला? कुठंच नाही, कुठंच भारतात आपण प्रो सिरीजला कुठंच नो कॉस्ट EMI. साधा घे तुला नो कॉस्ट देतो. हो थँक्यू सर, एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल धन्यवाद. इन्फॉर्मेशन गुगल बाबा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. त्या ठिकाणी आपली पैसे लागली होती. रुद्रबाईने आजच्या आज मोबाईल घ्यायचा आणि आता जर घेतला 3 महिन्याला जर घेतला जी काय वर्ष आज घेतला का 3 महिन्याला घेतला काय जायचं आहे. अरे पण ऑनलाईन घेण्यापेक्षा म्हणजे काय? पण मी काय म्हणतोय डायरेक्ट कॅशवर घ्यायचा. अरे कॅशवर घेण्यापेक्षा कॅशवर मग येतोयच की. आता पगार झाला हा. की सगळ्यांचं एक करून जरी दिलं ह्याला कसं? तर कॅश येतोय मोबाईल. हा. पण मी काय पगार देतो? ब्लॉग चालू आहे. ब्लॉग 10 hours later. नमस्कार भावांनो, हा दुसरा डे आहे आणि मित्रांनो मी आता शूट करतोय. तर रात्री आम्ही लेट झालो. आम्हाला याला चांगले असे 9-9:30 वाजले असतील. त्यानंतर आलो डायरेक्ट झोपलो. ते व्लॉग एंडिंग करायचं लक्षात होतं. मित्रांनो आता आपण चाललोय जॉबवरती, कारण की आपली सेकंड शिफ्ट आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि सपोर्ट दाखवा तुमचा. गरज आहे सपोर्टची. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.